Welcome children. Students, open your book, page number 55. Today, last time we discussed about time. Study tour 3.1 time. Students, today we discuss about pointers. Textbook, page number 55. Open your book and see here. Students, what is instructions here? Pointers number 1. From pairs to read the poem aloud. One person reads the question, the first line in each stanza, and the other one reads the answer. Practice doing this and then present the poem in pair. What is in Marathi? दोघांच्या जोड्या करा व कविता मोठ्याने म्हणा. एकाने कवितेतील प्रश्न वाचावा आणि दुसऱ्याने त्यापुढील उत्तर वाचावे. योग्य सरावानंतर कविता जोडीने वर्गात सादर करावी. विद्यार्थी मित्रांनो, हे जॉइंट वर्क आहे. वर्गात जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा अशा पेअर्स आपल्याला करता येतील आणि हा होमवर्क आपल्याला सोडवता येऊ शकतो. आपल्या घरामध्ये आपली बहीण असेल, आपल्या शेजारचा मित्र असेल तर त्याच्याबरोबर अशा पेअर्स करा आणि घरी सुद्धा हा खेळ आपल्याला खेळता येऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपल्याला कविता जाणून घेता येऊ शकते. नेक्स्ट pointers number 2. List the rhyming words of phrase from the poem, then put each pair into 2 groups as follows. कवितेतील यमक जोडणाऱ्या शब्दांची यादी करा. नंतर पुढे दिल्याप्रमाणे प्रत्येक जोडी 2 गटात लिहा. आपल्याला फर्स्ट वी डिस्कस अबाउट टाइम. आपण काय केलं पाहिजे? आपल्याला दिलेली जी कविता आहे त्या कवितेमध्ये सेम स्पेलिंग वर्ड्स कोणते आहेत रायमिंगचे आणि डिफरंट स्पेलिंग वर्ड्स कोणकोणते आहेत याचा अभ्यास केला पाहिजे. असे कोणते शब्द आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला राहीम लक्षात येते ते आपण बघितले पाहिजेत. आपण जरा बघूया कवितेमध्ये आणि सेम स्पेलिंग बघा. डे कोणता शब्द येईल? प्ले येऊ शकतो, तो आहे इथं. सेम स्पेलिंग सेकंड इयर, क्लिअर. नेक्स्ट एज, सेज. असे सेम स्पेलिंगचे रायमिंग पेअर्स आहेत. या बघा डिफरंट स्पेलिंग रायमिंग पेअर्स कोणकोणते आहेत बघूया. मिनिट, इट. नेक्स्ट आवर, शोअर. नेक्स्ट वीक, स्पीक. नेक्स्ट मंथ, रन. नेक्स्ट टाइम, राइम. इन दिस वे वी डिस्कस अबाउट रायमिंग पेअर्स. हे सर्व अशा रायमिंग पेअर्स ज्या आहेत याची उत्तर याच्यात दिलेली आहे. ती आपल्याला मी जशी आत्ता सांगितली तशी आपल्या होमवर्कच्या वहीमध्ये आपल्याला लिहायचे आहेत. नेक्स्ट पॉइंटर्स. लिस्ट ऑल द वर्ड्स रिलेटेड विथ टाइम फ्रॉम द पोयम. ह्या पोयमवर पॉइंटर्स विचारलेत त्याच्यामुळं पोयमचा अभ्यास करून आपल्याला ह्याच्यात काय लिहायला सांगितलंय? टाइमशी संबंधित, वेळेशी संबंधित कोणकोणते इंग्रजी शब्द याच्यामध्ये दिलेले आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. आता बघा कोणता शब्द आहे? सेकंड. सेकंड म्हणजे काय? सेकंद काटा जो असतो तो याच्याशी संबंधित आहे म्हणून सेकंड. SECONDS सेकंड्स. मिनिट. नेक्स्ट आवर, डे, वीक, मंथ, इयर, एज. इन दिस वे these words related with poem time. Next pointers. Write other chains of how many questions and answers
हाऊ मेनी प्रश्न उत्तराच्या दुसऱ्या साखळ्या लिहा असं म्हटलंय. बघा, मिली, सेंटी, डेसी, मीटर, लिटर, ग्रॅम, डेका, हेक्टो, किलो etc. बघा, नेक्स्ट क्वेश्चन कसा येऊ शकतो. क्वेश्चन्स, हाऊ मेनी मिलीग्राम्स इन अ सेंटीग्रॅम. 10 मिलीग्रॅम्स इन अ सेंटीग्रॅम्स. बघा, किती मिलीग्रॅम्स एका सेंटीमीटरमध्ये येते. 10 मिलीग्रॅम्स इन 1 सेंटीग्रॅम असं त्याचं उत्तर येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन्स, व्हॉट इज नेक्स्ट क्वेश्चन्स. हाऊ मेनी centigrams in a gram. 100 centigrams in a gram. How many grams in kilogram. किलोग्रॅम मध्ये किती येतात ग्रॅम्स. 1000 grams in a kilogram. एका किलोग्रॅम मध्ये 1000 ग्रॅम्स येतात. How many decigrams in a hectogram. 1000 decigrams in a hectogram. Next questions, how many millimeters in a decimeter. Next answer, 100 millimeters in a decimeter. How many decimeters in a decimeter. 100 decimeters in a decimeter. How many decimeters in a hectometer. 10 decameters in a hectometers. How many centimeters in a hectometer. 1000 centimeters in a hectometer. How many millimeters in a centimeter. 10 millimeters in a centimeter. How many centimeters in a liter. 100 centimeters in a liter. Next question, students, how many deciliters in a hectoliter. 1000 deciliters in a hectoliter. How many liters in a kiloliters. 1000 liters in a kiloliters. Next questions, students, 5 pointers. The poem contains some idiomatic pairs. 2 words that are often used together. Sun and shower, work and play, hear and speak. Now join the words in A and B using and or to make more idiomatic pairs. See table number page 55. वाक्यप्रचार युक्त जोड्या तयार करण्याकरिता A and B मधील शब्द and किंवा or ने जोडा. पाठ्यपुस्तक क्रमांक 55 वर जे 2 टेबल दिलेले आहेत त्या टेबल मधले शब्द घ्यायचे ए आणि बी मधले आणि आपल्याला वाक्यप्रचाराच्या जोड्या तयार करायच्या आहेत. याच्यात पण काही जोड्या दिलेल्या आहेत तशाच आपल्याला जोड्या सुद्धा तयार करता येतात. बघा कोणकोणते शब्द दिले तिथं. डे, नाऊ, हियर, रीड, ब्रेड, ऑफ, हाय, लेफ्ट, लाईफ, नॉर्थ, ईस्ट, बॅक, गिव, मेक, मोर, सूनर, ट्रायल, यस, ऑन, इन, ब्लॅक etc. Next, B. In B column, night, then, there, right, butter, down, low, right, death, south, west, forth, take, break, less, later, error, no, off, out, white etc. बघा आता उत्तर कसं तयार करायचं आपल्याला. तर एक शब्द आपल्याला ए मधला घ्यायचा आहे आणि दुसरा त्याच्याशी सुटेबल असा
त्याच्याशी आपल्याला वाक्यप्रचार जोडता येईल असा बी कॉलम मधला शब्द घ्यायचा आहे. बघा, फर्स्ट आन्सर डे अँड नाईट. नेक्स्ट नाऊ अँड देन, हिअर अँड देअर, रीड अँड राईट, ब्रेक अँड बटर, अप अँड डाऊन, हाय अँड लो, लेफ्ट अँड राईट, लाईफ अँड डेथ, नॉर्थ अँड साऊथ, ईस्ट अँड वेस्ट, back and forth, give and take, make or break, more or less, sooner or later, trial and error, yes or no, on and off, in and out, black and white, etc. In this way, we discuss about idioms. Today we discuss about pointers 1 to 5. In this way, आपण सर्वजण आपल्या होमवर्कच्या वहीमध्ये हा सगळा स्वाध्याय लिहून काढा. जेव्हा आपल्या शाळा रेग्युलर सुरू होतील तेव्हा आपल्याला तपासता येईल. थँक्यू.